नमस्कार, मी गणेश आजपल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नाटक हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि आपण म्हणतो ना, नावात काय आहे? याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण केला होता की आकर्षक नाव असलं की कशी लोकप्रियता लाभते. तर मुळात एक नाटक रंगभूमीवर येणार आहे. मी जास्त प्रस्तावना करत नाही. आता थांबायचं कसं, म्हणजे आता थांबायचं कसं हे एक नाटकाच्या शीर्षकाचं बद्दल मी बोलतो. तर आता थांबायचं कसं मधले प्रमुख कलाकार माझ्यासोबत आहेत आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेट्टी. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह जे दादरला आहे, तिथे आता रंगीत तालमीच्या वेळेला आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय. आकाश आणि ऐश्वर्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन की एक मोठा प्रोजेक्ट घेऊन तुम्ही येत आहे. मला आकाशला विचारायचंय की नेमक्या नाटकात तुझी भूमिका काय आहे? मी या नाटकामध्ये म्हणजे आता थांबवायचं कसं या आमच्या नवीन नाटकामध्ये चिराग अरुण पिंपळकर नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय आणि हे पात्र फार सुंदर आहे. आणि माझी बहीण तन्वी अरुण पिंपळकर हिचं माझं काही बॉन्डिंग आहे, आई वडिलांची जे बॉन्डिंग आहे, आजीशी जे बॉन्डिंग आहे ते या नाटकातून तुम्हाला बघायला मिळेल. बाकी बाकी आता डिस्क्लोज नाही करायचं. येस. ऐश्वर्या, तू काय सांगशील? जसं याने सांगितलं तसं माझं तन्वी अरुण पिंपळकर नावाचं कॅरेक्टर आहे आणि एक खूप कमाल स्टोरी आहे ही. म्हणजे या जनरेशनचं आणि आपल्या आई वडिलांच्या जनरेशनचं कसं बॉन्ड असावं किंवा आपण कसं वागावं किंवा आपण आपल्या मुलांना कसं समजून घ्यावं ह्याचं खूप उत्तम बोध मिळतो या नाटकातनं. आणि आपली मुलं कितीही चुकली तरी किंवा कितीही काय गोष्टींमध्ये सपोर्ट करायचं आहे किंवा कसं करायचं हे या गोष्टीचा खूप छान समज मिळतो. आणि मुलांनी सुद्धा आपल्याला ज्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज मिळतोय त्याचा कसा वापर करावा ह्याचं एक उत्तम उदाहरण हे नाटक आहे. सो या आता महत्वाचा मुद्दा म्हणजे की डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी मोने हे दिग्गज कलावंत तुमच्या या नाटकामध्ये तुमच्या आई वडिलांच्या भूमिकेत. हो. तर ती जी केमिस्ट्री आहे, तुमच्या दोघांची बहीण भावाची केमिस्ट्री असेल, पण एका मोठ्या अभिनेत्री बरोबर वावरताना नेमकं कसे अनुभव आले? पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही असं म्हणताय की सिनियर ऍक्टर आणि सगळं, पण ते तसं आम्हाला ट्रीटच नाही करत, त्यामुळे जाणूच देत नाही. कारण जसं हा प्रत्येक वेळेला म्हणतो की आमच्या वयापेक्षा जास्त त्यांचा एक्सपिरियन्स आहे रंगभूमीवर वावरण्याचा आणि तो जाणवतोच. कारण गिरीश सर आत्ताच्या घडीला सिरियल, नाटक ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त तालीम करतोय. पण ते जेव्हा आमच्याबरोबर तालीम करायला येतात तेव्हा ते आमच्याहूनही पुढे असतात. म्हणजे त्यांचं एवढं ईज असतं. त्यामुळे ते, आणि त्याशिवाय सुकन्याताई म्हणजे त्या खरंच खूप कमाल बाई आहे ती. कारण ती सतत आम्हाला आम्ही कुठे चुकलो की करेक्ट करणं. आणि त्याशिवाय हे दोघं तर आहेच आणि प्लस आमचे डिरेक्टर आहेत संदीप दंडावते. सो ते खूप उत्तम रायटर, उत्तम डिरेक्टर आहेत. छान आम्हाला सांभाळून घेतात. माझं स्पेशली पहिलं व्यावसायिक नाटक आहे. सो आमचे प्रोड्युसर्स पण छान. म्हणजे आत्ता एक किस्सा सांगायचा झाला तर मगाशी मी इतकी नवीन आहे नाटक या क्षेत्राला, डेली सोपची एवढी सवय झाली आहे. मगाशी आमचे प्रोड्युसर प्रवीण भोसले सर त्यांनी मला विचारलं, ऐश्वर्या तुला वेगळी मेकअप रूम हवी आहे का? तर माझं असं मनात प्रश्न आले, सर वेगळी मेकअप रूम का? मी तर स्टेजवर असणार आहे. तर त्यांनी मला सांगितलं, अगं तसं नाही ग, ब्लॅकआउट मध्ये एक मेकअप रूम जवळ असते आणि आपल्याला तिथे चेंज होतं. मला कम्प्लीट मी झिरोवर आली आहे नाटकामुळे आणि एक वेगळाच अनुभव मिळतोय. आणि सगळे मला सांभाळून मिळतं, राईट फ्रॉम ईच अँड एव्हरी प्रोड्युसर. 5 प्रोड्युसर्स आहेत नाटकाला. 5ही प्रोड्युसर्स खूप कमाल आणि सांभाळून घेणार आहेत. एवढे जान्हवी पणशीकर आहेत नाटकामध्ये, जान्हवी ताई सांभाळून घेते छान. सो प्रत्येकाकडे त्यांचा त्यांचा वेगळा एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडे माझा काय, म्हणजे आय एम नथिंग इन फ्रंट ऑफ देम. सो आय एम एन्जॉईंग. दोघांनाही मी एक कॉमन प्रश्न असा विचारणार आहे की नाटकाचा शीर्षक आहे आता थांबायचं कसं. नाटकात काही वेगळा प्रश्न मांडलेला असेल, मला त्याबद्दल अजून माहिती नाही, पण तुम्हाला कधी असं वाटलं एखादी घटना बघून आता थांबायचं कसं? म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असेल, सामाजिक आयुष्यात असेल, काही सोशल मीडियावरनं जेव्हा काही माझ्या ओळखीचीच लोक सतत आपलं, आता आम्ही हे खाल्लं, आता आम्ही ते खाल्लं, आता आम्ही इथे आहोत, आता आम्ही तिथे गेलोय, आता आम्ही ते करणार आहोत, हे जेव्हा
कॉन्स्टंट पोस्ट करत असतात ना, इट्स वे टू मच ऑफ इन्फॉर्मेशन फॉर स्ट्रेंजर्स असं माझं मत आहे. आणि हे थांबवायचं कसं असं माझा प्रश्न पडतो. आणि कधी कधी मग मी एक ऍक्टर म्हणून माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून मी सोशल मीडियावर खूप कमी ऍक्टिव्ह असते. सो जेव्हा लोकांच्या आपल्याकडे अपेक्षा वाढतात ना, तेव्हा असं की नाही, मी बरोबर आहे, हे चूक आहे, हे थांबवलं पाहिजे पहिले आणि लिमिटेड एक बॅलन्स साधला पाहिजे. म्हणजे मी करते ते अगदीच बरोबर असं नाही, थोडं ऍक्टिव्ह असलं पाहिजे, पण एक बॅलन्स साधला पाहिजे असं माझं मत आहे. सो ते थांबवायचं कसं असं माझा प्रश्न पडतो. मला असं वाटतं कधी कधी जेव्हा मी ट्रेनमधून येतो जातो, आपण प्रवास करतो, मला काही लहान मुलं वगैरे दिसतात जी आपल्याकडे पैसे मागायला येतात. म्हणजे मला तो आता जरी सीन असा आठवला ना तरी मला कसं तरी होतं, बरोबर, फारच कसं तरी होतं. आणि त्यांची आई त्यांच्या पाठी असते, ते पैसे मागण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. आणि हे थांबवायचं कसं, मला फार, जर मी भविष्यात काय माझ्याकडून जर झालं ना तर मी नक्कीच त्याच्यावरती ठोस काहीतरी काम करेन. नाटक, मालिका आणि चित्रपट तिन्ही माध्यमातून तुम्ही कार्यरत आहात. रंगभूमीची जी वेगळी मजा असते त्याच्याबद्दल काय सांगा? रंगभूमी म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना, काय कुठून कशी एनर्जी येते ते तुम्हाला काय वेगळं सांगण्यासारखं नाहीये. त्यामुळे इथला अनुभव हा खूप कमालीचा आहे एकदम. आणि सिरियलच्या ठिकाणी आहे, सिनेमाच्या ठिकाणी, प्रत्येक माध्यम आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. पण हा जो अनुभव आपल्याला मिळतो आणि इथला तो वावर, तो तिथला मुवमेंट, तो प्रसंग आणि कलाकारांसोबत मिळालेली ती संधी, म्हणजे ती तेवढीच वेळ असते ना, ती परत काय रिटेक किंवा बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला काही कधी मिळणार नसतात. त्यामुळे त्या मुवमेंटला तिथे अवेलेबल राहून आपल्याला ती जबाबदारी पेलवणं हे मोठं चॅलेंजिंग वाटतं मला. आणि त्यासाठी रंगभूमी फार जवळची वाटते आणि खूप शिकण्यासारखं आहे, पॉलिश व्हायला मिळतं आणि एक वेगळाच अनुभव मिळतो. जसे मगाशी ही म्हटली की गिरीश ओक सरांकडून सुकन्या मॅम पणशीकर, म्हणजे आजी आमच्या जान्हवी पणशीकर मॅडम, सगळ्यांकडून खूप शिकण्यासारखं आहे. कारण हे म्हणजे युनिव्हर्सिटी आहेत आणि यांच्या आयुष्यात खूप असे प्रसंग आले, त्यांनी तेवढं काम केलंय, त्यामुळे त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे, त्यांचे ते प्रसंग आणि त्यातून आपल्याला मिळणारा जो बोध आहे. म्हणजे आपल्याला एखाद्याने सांगितलं की या रस्त्याने जाऊ नकोस, तर ते आपल्याला सांगितलं तरी आपल्याला समजतं की आपल्याला त्या रस्त्याने जायचं नाहीये. त्यामुळे हा फुकटचा मिळालेला अनुभव आहे आणि तो आम्ही रोज घेतोय, रोज अनुभवतोय. संदीप सर यांचे जे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ते फार उत्तम लेखक आहेत. त्यांनी त्यांचं जे लिखाण आहे, एक एक शब्द त्यांनी लिहिलेत, एक एक वाक्य लिहिले आहेत, ते फार म्हणजे कमाल आहेत. आता म्हणजे माझं एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एक विलन करून, 2 लीड करून असं असं सगळं करत करत जेव्हा नाटकाच्या या प्रवासाच्या इथे पोहोचले आहे मी. सो हे कम्प्लिटली वेगळं आहे. कारण ना, लीड करताना आपण ते अनुभवतो कसं 12-13 तास आपण सतत कंटिन्यू काम करतो. ते दमणं वेगळं आहे आणि तालीम करून दमणं हे खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आपण इथून खूप जास्त काम करतो, तिथेही आपण इथे वापरतो आपलं डोकं, पण तरी सुद्धा एक नवीन काहीतरी त्याच सीनवर सतत काम करणं कधी कधी मोनोटोनस होण्याची भीती असते. जेव्हा सिरियलमध्ये नाही, कारण आपल्याला एक स्पेसिफिक 1 तास आहे, या तास आहे, डे लाईट जातोय, चला चला चला, अर्ध्या तासात हा सीन उरकायचा, तो कसा जातोय, काय होतं, उरकणं होतं कधी कधी. सो ते इथे ना, इथे उरकणं नाहीये, इथे एका सीनवर खूप काम करायला, खूप काही शिकायला. एक सीन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, एक वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिलिव्हर करू शकतो, त्याचे अर्थ बदलू शकतात. या सगळ्या गोष्टी मला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात. आणि मला मग असं होतं की अरे, आपल्याला खूप आहे अजून शिकायला. आपण आत्ताशी फक्त खूप एक 20% पोहोचलोय. कारण मी बघते ना गिरीश सरांना की ते कसं सगळं मॅनेज करतात आणि तरी सुद्धा इथली वाक्य पाठ असणं, पॅऱ्याच्या पॅरा आहेत, ते आपल्याला पण कधीतरी त्या लेवलला जायचंय असं एक ड्रीम घेऊन मी आले या क्षेत्रामध्ये. आणि हा जो फरक आहे तो मी खूप कमाल एन्जॉय करते. तू म्हणालीस की कधी कधी मालिकांमध्ये असं उरकणं होतं. मला त्याच्यामध्ये एक वाक्य सुचलं की इथे उरकणं नाहीये, तर इथे उमळणं, इथे बहर. अरे वा वा, हो, अगदी खरं, अगदी मनातलं बोलला तुम्ही. आता तुम्ही प्रेक्षकांना सांगा की तुमच्या नाटकाला प्रतिसाद द्या. हो, 30 मेला
दुपारी 4 वाजता गडकरी रंगायतनला ठाण्यामध्ये आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे, शुभारंभ आहे. सो प्लीज प्लीज आता थांबवायचं कसं या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या. खूप उत्तम विषय आहे. तुमच्याकडे तुम्हाला आल्यावर खूप उत्तम कलाकार पाहायला मिळणार आहेत. आम्ही सोडल्यासच दिग्गज कलाकार आहेत. एक होलसम पॅकेज आहे. सो प्लीज 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 या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू. नक्कीच. आणि हो, आपण असेच नाटकांचे, मालिकांचे, चित्रपटांचे अपडेट्स आणि असे इंटरव्ह्यूज आणि पॉडकास्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्स. धन्यवाद. थँक्यू.